पुण्याच्या निगडी इथल्या ज्ञानप्रबोधिनी नवघर विद्यालयात मोबाईल घेऊन आलेल्या मतदारांना परत पाठवलं जात आहे। यावरून केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी मतदारांमध्ये चांगलेच खटके उडाले। त्यामुळे मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून मिळते। परत पाठवलेल्या 2 नागरिकांशी संवाद साधलेला आहे सूरज सावंतनं, पाहूया। पुण्यातल्या चिंचवड येथील ज्ञानप्रबोधिनी केंद्रावरती मतदान करायला येणाऱ्या नागरिकांना काही अडचणीचा सामना देखील करावा लागत आहे। त्यामुळे अनेक मतदार हे परत देखील जात आहेत। काही मोबाईल घेऊन आलेल्या नागरिकांना या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते परत पाठवत आहेत। नेमकं काय त्यांच्याबरोबर घडलेला गोष्ट आहे ती आपण जाणून घ्या। साहेब, काय नेमकं घडलं? आम्ही मोबाईल घेऊन आतमध्ये जात असताना, म्हणजे मतदानाच्या खोलीत नव्हे प्रांगणात जात असताना आम्हाला मोबाईल घेऊन जायला बंदी घातली। मी आतमध्ये जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना सगळं पुस्तक विचारलं, पुस्तक कुठे आहे त्यांच्या नियमांचं। त्यातल्या 8 नंबरच्या नियमामध्ये असं म्हणलेलं आहे की मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाऊ नये किंवा त्याचा वापर करू नये। त्यातला वापर करू नये या गोष्टीचा मला अर्थ असा लागतो की मोबाईल घेऊन जाऊ शकता पण तो स्विच ऑफ ठेवू शकता, वापर करायचा नाही। पण ही गोष्ट वारंवार विविध अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देऊन सुद्धा ते मोबाईल घेऊन जायचाच नाही असा एकमेव एकांगी आणि चुकीचा अर्थ लावतात। आणि त्याच्यामुळे माझाच एकट्याचा असं नाही तर 100 लोक मतदान न करता परत गेलेली आहेत। ही मतदान करण्याला उपयोगी रचना असायच्या ऐवजी मतदान करायला अडचण करणारी रचना त्यांनी उभी केलेली आहे। याचा मी व्यक्तिशः निषेध करतो आणि अधिकाऱ्यांनी ताबडतोब या सूचनाचा योग्य तो बदल करावा सूचनेमध्ये, असं मला तुमच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे। तरी आपल्याला काय अनुभव आला? सरांना आला तोच अनुभव मला आला। पण मला पर्सनली बोलायचं झालं तर मी समजा ऑफिसला निघाली आहे, मी एकटी आहे आणि मला बॅग ठेवायला काही मोबाईल ठेवायला ऑप्शन नाही आहे। अशा वेळेला मी काय करायचं? जर का नियम म्हणतो की तुम्ही मोबाईल समजा नेलात तर तुम्ही तो वापरू नका, मी माझा मोबाईल बंद करते आणि मी केंद्रामध्ये खोलीमध्ये जाऊन मी मतदान करते। हा जर का नियमाने मला दिलेली हे आहे, सुविधा आहे, त्याचा वापर मी करणार। कुठेतरी नियमांमध्ये एक पारदर्शकपणा नाही असं म्हणायचं का? जे नियम कागदावरती आहेत त्या नियमांची तशीच्या तशी सूचना खालच्या लोकांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे। त्याच्यामुळे ते लोक त्यांना जे सांगितलं गेलंय व्हर्बली त्याचा ते लोकांनावरती गैरवापर करत आहेत आणि नियमांच्या पुस्तकामध्ये लेखी स्वरूपामध्ये नियम वेगळे आहेत। नक्कीच आपण पाहतोय की जे नियम आहेत ते खालच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्या कारणाने या ठिकाणी अनेक जो सुतवाच आहे हा होताना पाहायला मिळत नाहीयेत। अनेक मतदार हे याच मोबाईल घेऊन आल्याच्या कारणामुळे त्यांना परत पाठवण्यात आल्याचं देखील समोर आलेलं आहे। प्रशांत मानेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मावळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।